सर 8 केबलमधून 6 केबल कंप्लीट झाली आहे आणि आता 4 केबल कंप्लीट झालेली आहे. अच्छा. आणि पहिला नाही सर यामध्ये आता टेबल चालू आहे आमचा. आता तुमचं मधलं काम संपलं आहे ना? हो सर, पाण्यातलं संपलं आता कनेक्ट करायचं राहील. आता तुम्हाला केबल नाही तुम्ही हे सोडत जाणार. हो सर, 8 मीटरचं सेगमेंट जोडत जाणार. 8 मीटरचं सेगमेंट जोडत जाणार. 8 मीटर एक 8 केबल आहेत, म्हणजे टोटल 8 केबल आहे. पाण्यातलं काम संपलं पिलर. हो सर, पिलर. आता तुम्हाला फक्त हे सेगमेंट 8 मीटरचे हो जोडत जायचे. हो सर. तुम्ही केबलनी पुढं येत जाणार. हो बरोबर. आणि सेगमेंट तुम्ही पुढं जोडत जाणार. हो सर. स्लॅब टाकत जाणार. हो सर. तुम्ही स्लॅबवरतीच टाकता. हो स्लॅबवरतीच टाकतो सर. अच्छा. वरती जायचं सर, अरेंजमेंट आहे वरती बघायला. इथे किंवा तिथे जाता येईल राहतायला. ओके. आता ठीक आहे चालेल. नंतर उजेडात येईल. ठीक आहे सर. उजेडामध्ये नेक्स्ट टाइम आता जूनपर्यंत हजारी चालू होईल. स्टेअरकेस आणि लिफ्ट आहे ना त्या पाण्यामध्ये आहे सर. गेल्या वर्षी जितकं पाऊस आला त्यापेक्षा यावर्षी जास्त पाऊस आला. तुम्ही आपण गाड्या चालू करू शकतो. गाड्या सर आमची तिथं काम चालू राहण्यामुळे पायी जाऊ शकतो. 4 व्हीलर वगैरेसाठी मग तितकं देणार आम्हाला तिथं 4 व्हीलर वगैरे. आणि नाही तुम्हाला जूनला जोडल्यावर हो बरोबर ना? हो सर. जूनला जोडून होणार ना कंप्लीट? जूनला होणार सर. हां. आणि मग विविंग गॅलरी राहणार. पण विविंग गॅलरी राहणार. बाकी दिन तक कंप्लीट हो जाएगा. बस हाँ व्हीकल का जो टारगेट है अपना एंड ऑफ आता ते अहिरला जोडणारा म्हणजे पलीकडे नागाट खोऱ्याला जोडणारा हा पूल आहे. 105 गावांना जोडणारा हा पूल आहे. आणि त्यामुळे या पुलामुळे आता जे लोकांना बोटीने प्रवास करावा लागतो तो प्रवास डायरेक्ट या ब्रिजवरून गाडी स्वतःची तिकडे घेऊन जाऊ शकतात. आणि त्या पलीकडची जेवढी गावं आहेत या गावांचा विकास देखील या ब्रिजमुळे होईल आणि लोकांना आरामदायी प्रवास होईल. लोकांना साधारण कधीपर्यंत आता सांगितलं त्यांनी जूनपर्यंत हे कंप्लीट कनेक्ट होईल. ओके. परंतु विविंग गॅलरी आणि पूर्ण कंप्लीट जो हा पूल आहे हा या वर्षाच्या 2025 एंड बरोबर 2025 एंड टार्गेट आहे. कंप्लीट फिनिश कंप्लीट हा प्रोजेक्ट कंप्लीट होईल या वर्षाच्या शेवटी. परंतु जूनमध्ये हा संपूर्ण जोडून होईल. त्यामुळे याच्यामुळे या ब्रिजमुळे ह्या ब्रिजचं स्वप्न गेल्या अनेक वर्षापासूनचं लोकांचं आणि माझंही की या भागामधला विकास करायचा असेल तर नदीवर पूल टाकणं आवश्यक आहे. आणि या पुलाला खरं म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी सर होते तेव्हा त्याचं सुतोवाच झालं आणि तेव्हा काही टेस्टिंग देखील इथलं झालं होतं. पण आता हा पूल होतोय चांगला आहे. लोकांना याचा या भागातल्या सर्व लोकांना याचा फायदा होईल आणि मोठ्या प्रमाणावर विकास होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.